नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, जर तुम्ही पीक विम्याचे फॉर्म भरला असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, पीक विम्याचे फॉर्म भरल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार का नाही तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार का नाही चेक करण्यासाठी आपल्याला गूगल या तो क्रोम ब्राउझर ओपन करायचे आणि सर्च बार मध्ये आपल्याला PMFBY असं लिहून सर्च करायचे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। मित्रांनो, सर्च केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन वेबसाईट ओपन होणार। तुम्ही या ठिकाणी बघू शकता PMFBY म्हणजे प्रधानमंत्री फसल बीमा योजना। इथं आपल्याला क्लिक करायचे। तर मित्रांनो, क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे नवीन पेज ओपन होणार। तर या ठिकाणी तुम्ही 3 ऑप्शन बघू शकता। पहिला ऑप्शन बघा मित्रांनो फार्मर कॉर्नर, दुसरा ऑप्शन बघा इन्शुरन्स प्रीमियम आणि तिसरा ऑप्शन बघा मित्रांनो ॲप्लिकेशन स्टेटस। तर मित्रांनो, आपल्याला तिसरा ऑप्शनवर क्लिक करायचे, ॲप्लिकेशन स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचे। तर मित्रांनो, ॲप्लिकेशन स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचे एक नवीन पेज ओपन होणार। या ठिकाणी तुम्ही बघू शकता चेक ॲप्लिकेशन स्टेटस। मित्रांनो, इथून तुम्ही चेक करू शकता तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार का नाही। मित्रांनो, इथे आपल्याला रिसिप्ट नंबर टाकायचे। मित्रांनो, रिसिप्ट नंबर तुम्हाला कुठून भेटणार हा तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे। मित्रांनो, जेव्हा तुम्ही फॉर्म भरला असाल तेव्हा तुमच्याकडे अशी प्रकारची एक पावती दिली असेल, तुम्ही या ठिकाणी बघू शकता। मित्रांनो, पावतीवर नाही का एक रिसिप्ट नंबर असणार, ॲप्लिकेशन नंबर, तो नंबर आपल्याला इथं टाकून द्यायचे आहे। मित्रांनो, रिसिप्ट नंबर टाकल्यानंतर आपल्याला इथं कॅप्चर कोड टाकायचे आहे। याच्यानंतर मित्रांनो, आपल्याला नाही का चेक स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचे। तर मित्रांनो, इथं मी रिसिप्ट नंबर टाकून देतो, तुम्हाला पण इथं रिसिप्ट नंबर टाकून द्यायचे आणि कॅप्चर कोड इथं टाकून द्यायचे। मित्रांनो, रिसिप्ट नंबर आणि कॅप्चर कोड टाकल्यानंतर आपल्याला चेक स्टेटसवर क्लिक करायचे। तर मित्रांनो, चेक स्टेटसवर क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे अशा प्रकारचे एक नवीन पेज ओपन होणार। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲप्लिकेशन स्टेटस म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी तुमच्या पुढे लाभार्थ्यांचा पूर्ण प्रोफाईल ओपन होणार। या ठिकाणी मित्रांनो, लाभार्थ्यांचं नाव देण्यात आलं आहे, फार्मर नेम, याच्यानंतर खाली तुम्ही बघू शकता स्कीम देण्यात आली आहे, याच्यानंतर मित्रांनो सीजन देण्यात आला आहे आणि मित्रांनो वर्ष देण्यात आला आहे। या ठिकाणी तुम्ही वर्ष बघू शकता 2024। तर मित्रांनो, आपल्याला खाली 3 ऑप्शन चेक करायचे आहे। पहिला ऑप्शन बघा मित्रांनो ॲप्लिकेशन सबमिट, दुसरा ऑप्शन बघा पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आणि मित्रांनो तिसरा ऑप्शन बघा ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड। मित्रांनो, जर तुमच्या या ठिकाणी ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये अप्रूव्ड असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये 100% पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल आणि मित्रांनो, जर तुमच्या या ठिकाणी रिजेक्ट झाला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा होणार नाही। तर मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला 3 ऑप्शन चेक करून घ्यायचे। पहिला ऑप्शन बघा मित्रांनो ॲप्लिकेशन सबमिट, दुसरा ऑप्शन बघा पेमेंट स्टेटस सक्सेसफुल आणि मित्रांनो तिसरा ऑप्शन महत्त्वाचा आहे, तिसरा ऑप्शन बघा ॲप्लिकेशन स्टेटस अप्रूव्ड। मित्रांनो, अप्रूव्ड असणार तर तुमच्या बँक खात्यामध्ये 100% पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या मोबाईलच्या माध्यमातून चेक करू शकता की तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे जमा होणार का नाही। मित्रांनो, हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा केली जाणार आहे, कारण की या ठिकाणी तिन्ही ऑप्शनमध्ये मित्रांनो सक्सेसफुल दाखवण्यात आला आहे। या ठिकाणी तुम्ही ग्रीन कलरचा टिक पण बघू शकता, म्हणजे पेमेंट सक्सेसफुल झालेली आहे। लवकर हा लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम ट्रान्सफर केली जाणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही घरी बसल्या चेक करू शकता। मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।